इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरणे यामधील आपण एक सामायिक समीकरणे कशी सोडवतात हे आज आपण पाहणार आहोत। त्यातील एक उदाहरण आहे 5x + 2 3y = 9, 2x - 3y = 12। हे आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे। यातलं पहिल्यांदा आपल्याला कोणतंही एक सामायिक समीकरण सोडवत असताना दोन्ही चल डावीकडे असली पाहिजेत आणि संख्या उजव्या बाजूला असली पाहिजे। त्यामुळे पहिल्या समीकरणामध्ये बघितलं तर x आणि y ही दोन्ही समीकरणं डाव्या बाजूला आहेत। समीकरण नंबर 1 आहे 5x + 3y = 9, याला समीकरण नंबर 1। त्यानंतर दुसरं समीकरण आहे त्यातली सुद्धा चल डावीकडे आहेत, त्याच्यामुळं समीकरण नंबर 2 2x - 3y = 12 हे समीकरण नंबर 2। या ठिकाणी आपल्याला अक्षरांचे आपल्या चलांचे सहगुणक बघायचे आहेत। x या चलाचा सहगुणक पहिल्या समीकरणामध्ये 5 आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 2 आहे, त्यामुळे हे सहगुणक समान नाही। y चा सहगुणक पहिल्या समीकरणामध्ये +3 आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये -3 आहे, म्हणजेच y चे सहगुणक समान आहेत। त्यामुळे आपण या ठिकाणी पहिल्या समीकरणामध्ये y चं चिन्ह आहे अधिक आणि दुसऱ्या समीकरणामध्ये y चं चिन्ह आहे वजा। त्यामुळे या दोन समीकरणांची आपण जर बेरीज केली तर y ची किंमत आपल्याला या ठिकाणी 0 येईल। म्हणून या ठिकाणी आपण 1 आणि 2 यांची बेरीज करायची आहे। समी 1 व 2 यांची बेरीज करू। समीकरण नंबर 1 5x + 3y = 9, 2x - 3y = 12। या दोन समीकरणांची आपल्याला बेरीज करायची आहे। x चा सहगुणक आहे 5, x चा सहगुणक आहे 2, 5 आणि 2 यांची बेरीज होईल 7x + 3y - 3y यांची वजाबाकी होईल 0 बरोबर +9 + 12 या दोघांची बेरीज होईल 12 आणि 9 21। या ठिकाणी आपला डावीकडे आहे 7x, 7 आणि x च्या मध्ये गुणाकाराची क्रिया आहे, 7 ची बाजू बदलल्यानंतर ती विरुद्ध क्रिया होईल भागिले, म्हणून x = 21/7। म्हणून 7 ने 21 ला भागल्यानंतर उत्तर मिळेल x = 3 ही आपल्याला किंमत मिळाली x ची। आता आपल्याला किंमत काढायची आहे y या चलाची। ही x ची किंमत आपण दोन्ही समीकरणामध्ये कोणत्याही समीकरणामध्ये आपण ठेवू शकतो, की आपण एक समीकरणामध्ये ठेवणार आहोत। x = 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। परत आपल्याला समीकरण 1 आहे तसं मांडायचं आहे 5x + 3y = 9। या ठिकाणी आपल्याला x ची किंमत ठेवायची आहे। 5 आणि x याच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे, म्हणून 5 × 3 + 3y = 9। इथं 5 आणि 3 यांचा गुणाकार होईल 5 × 3 = 15 + 3y = 9। इथं आपल्याला y ची किंमत काढायची आहे, म्हणून पहिल्यांदा आपल्याला +15 हे डावीकडून उजव्या बाजूला लिहायचं आहे। म्हणून डावीकडे राहिलं 3y, उजवीकडचं 9 आहे तसंच, +15 त्या बाजूला गेल्यानंतर होईल -15, म्हणून 3y आहे तसंच, 9 अधिक आहे 15 वजा आहे, म्हणून दोघांची होईल वजाबाकी। मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा, म्हणून 15 मधून 9 गेले राहिले 6। आता आपला 3 आणि y च्या मध्ये गुणाकाराची क्रिया आहे, 3 ची बाजू बदलल्यानंतर ते भागिले होईल, म्हणून y = -6/3। आणि म्हणून आता 3 ने 6 ला भागल्यानंतर उत्तर मिळेल 2, पण चिन्ह आहे वजा, म्हणून y = -2। अशा प्रकारे या एक सामायिक समीकरणांच्या किमती मिळाल्या। आपल्याला x ची किंमत मिळाली आपल्याला 3 आणि y ची किंमत मिळाली -2।